तर गाई जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण विठू माऊली या नाटकाच्या तालमीला होतो, त्यांच्या शेवटच्या रिहर्सलला होतो. आपण त्या कलाकारांची जी मेहनत आहे, जी नाटक सादर करण्याच्या आधी असते, ती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली. तर आता आपण ते नाटक प्रत्यक्षात बघणार आहोत आणि त्यासाठी मी आता इथे आलोय गडकरी रंगायतन. आता आज जाऊया, लेट्स गो. गाईज आता आपण डायरेक्ट पाठच्या रस्त्याने मेकअप रूम मध्ये चाललोय. आता मी आलोय बॅकस्टेजला. आता तुम्हाला नाटकाच्या बॅकस्टेज मध्ये जे जे काय चालतं ते तुम्हाला कळेल. हा पूर्ण सेटअप तुम्ही बघू शकता. लाईटी बघा किती लावल्यात भाई. गाईज कलाकार आपल्या एक्झॅक्ट लोकेशन वरती या मार्कच्या सहाय्याने उभे राहतात. म्हणजे लोकेशन प्रॉपर इथे उभं राहायचंय, इथे उभं राहायचंय. अरे हा काय आलो कालपासून व्हिडिओज करतोय नुसतं. मी व्हिडिओ साठी आलोय. व्हिडिओ काढायला आलोय. काय करणार एवढी व्हिडिओ. गाईज जसं की तुम्ही बघितलं आतमध्ये सगळ्यांची तयारी चालू आहे. तर आता जास्त डिस्टर्ब नाही केलं मी त्यांना. भाई त्यांची तयारी होऊ दे, कारण 4:30चा प्रयोग आहे आणि आता वाजले 4:18. त्यामुळे जास्त ढवळाढवळ करत नाही मी. खरं तर बॅक साईडला येऊन जाम भारी वाटते भाई. हे जे पडद्या मागची मेहनत आहे ना, वेगळी आहे भाई, वेगळी आहे. सुरुवातीला काय येते कळल्याशिवाय पहिल्यांदा करतो ना आपण सगळ्यांचं मेकअप यालाच लागला. सेटअप चालू झालेला आहे, तयारी झालेली आहे सगळी. लेट्स गो. तरी तुम्हाला कोण कळत नाही कारण मी मगाशीच सांगितलं. गाईस आता थोड्याच वेळात नाटक सुरू होईल आणि लोक पण आलेली आहेत. इथे सगळा म्युझिक सेटअप आहे. मी सगळ्यात पुढच्या रूम मध्ये बसलोय. हे बघा, इथून चांगलं दिसणार नाही पण इथून व्हिडिओ चांगले निघतील. लेट्स गो, कांट वेट. आणि पॉइंट असा आहे की जेवढं होईल तेवढं मी दाखवणार आहे. बघूया कसं शूट करता येतंय. मला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे नाटक शूट करण्याचा माझा, त्यामुळे मला अंदाज नाही. कारण बाकीच्या प्रेक्षकांना सुद्धा माझ्या व्हिडिओ शूटिंगचा त्रास नाही झाला पाहिजे, मुद्दा आहे. माऊली सर्वांनी आपापल्या वस्तू नीट सांभाळून ठेवायच्या आहे. आजच्या वस्तू सापडल्या आहेत त्यांची ही यादी: 2 बॅगा, 3 पिशव्या, 4 मोबाईल आणि 3 आधार कार्ड. ज्यांच्या वस्तू आहेत त्यांनी आपली ओळख पटवून त्या घेऊन जायच्या आहे. पाण्याचे जे टँकर आहेत त्यातलं पाणी आपल्या बॉटल मध्ये भरून घेतल्यावर नळ बंद करायचे आहे. कारण पाणी हे जीवन आहे आणि आपल्याला ते जपूनच वापरायचे आहे. माऊली सर्व दिन कुठली काय सेवा करू आपली. बाबा नमस्कार. राम राम. हा बाबा, विदेश रिसॉर्ट तुम्हाला माहिती आहे का? सांगा ना आम्हाला. रिसॉर्ट हा ते काय असतं? तिकडे तंबू असतात, गार्डन असतं, गार्डन. पोवायचा तलाव. हा 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 तंबू, गार्डन, पोवायचा तलाव. ते बघा ते तिकडे त्या पल्याड आहे. पण माऊली मी चांगली त्यांना मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. नका विचारू मला. त्यापासून मी तिलाच फोन लावतोय. अरे पण फोन लागत नाहीये तिचा. अरे मग तिच्या मित्राला फोन लावा. एक मिनिट लावतो. हॅलो हॅलो. हा मी उर्वीचा डॅडी बोलतोय. उर्वी कुठे? हो मला पण आलाय तो व्हिडिओ. नंदिना माऊली, अहो तिकडे शंकराचं देऊळ आहे ना. आणि नदी ती कुठे आहे काय इथे? माऊली तुला ताण लागली का? माऊली तुम्ही त्या हिरेज रिसॉर्ट मध्ये उतरलाय ना. तुला कसं कळलं? आता मला कसं कळलं हे महत्वाचं नाही माऊली. तुम्ही या राज्याचं व्यापारी धोरण असे अनेक उद्योगधंदे आपल्या राज्यातून त्यांनी खेचून दिले माऊली.
कपड्याची. बरं मी बाहेर जाऊन येतो. अहो ऐका की अगं काय लेत बाहेरपणाला सोबत जावई मिळाले. बरं अगं त्यांचा मानपाट करायला हवा. अहो माहित आहे मला, त्याच्यासाठी तर बाहेर चाललोय. अक्काच्या लुगड्याचा आणि भंगामानांच्या धोत्राच्या पानाचं बघायचंय की ना. आधी नोकरी मिळते का बघू, काय काम मिळतं का बघू, आणि मिळालंच काम तर अक्काच्या मानपानाचं बंद करू. येतो मी, काय काळजी नका करू. येतो. तुमची काळजी करा तुम्ही. पैसे जोहार नाही बाबा. जोहार जोहार पैसे. आपल्या शेतात माणूस नाही, आपल्या शेतावर जा. हीच बघ तिथं राम सांगचाला गुरे घेऊन पाण्यावर जा. पैसे आणि बघ 4 दिवस ये मान बघू तुझ्या मजुरीचं काय ते. भगवती अगं 4 दिवस इथे मजेत गेले ते काय कमी आहे वय. आणि आता रडू नका, पोटात बाळ आहे तुमच्या. खरंच या वक्ताला तुझ्या मानपानातून राहिले तर. अगं पाटलाच्या भाड्यावर गेलो होतो, जोंधळी तर तुम्हाला लावता. जोंधळीचं राहू दे. अगं चोरीचा आग घातला आणि मार मार मार. चंद्रभागेत स्नान करून विठूबाळरायाचं दर्शन घेऊन तिला सुखरूप परत आणायचं. दर्शनला जबाबदारी नाही. तुमच्या पावलीमुळे मला ते विष्णू पावलीचं दर्शन मिळणार आहे. काय करणार मी, तुम्ही सांगा. विठूमाऊलीच्या वारीला काल परवापर्यंत घ्यावाच होता, आता कुठे गेला परवाला. काम करायला नकोय म्हणून लपून बसला तर, नाही तर तू तुला पण ठेवला त्याला. अहो नाही व आमच्या बाळाची ते मागण्याच्या म्हातारीला घेऊन पंढरपूरला गेला ते माऊलीच्या वारीला. अहो तुम्ही पंढरपूरला म्हणता ना, मग इथं माझं बाळ पण कोणी गेलं. पाटील बडवे शेजारी पाजारी यांच्या आधात सोसत चोखा वेळा पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतो. अरे देवाची आरती सुरू झाली की हा सगळा पुढं मग ह्याला शिव त्याला शिव नुसता का बनलाय त्यांनी. तरी बरं नामदेव महाराजांचा आश्रित तो, नाहीतर याला केव्हा तिथून हाकलून टाकला असता. बरं अरे चोख्या, अरे हे चोख्या, अरे तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे आले. हात उघडून आलेत ते. तात्पर्य काय मग, सहनशीलता, चिकाटी, मेहनत आणि विठ्ठलावर अपार श्रद्धा असली की चोखोबा सारखी सामान्य माणसं संघ पदास पोहोचतात. तर की अरे ते कुठे ते चोखा बाबा आहेत ना बरोबर. बाबा कोण चुका बाबा. कोणीच तर नाही. मला बुवाजीचं पाठवलंय या लोकांनी टाकवायला. ही नुसती गर्दी नाही माऊली, माऊली आता रिंगण होणार आहे. रिंगण मामा मी कृष्णा परब म्हणून एक ब्लॉगर आहे, तो एक खास आमच्यासाठी आमच्यावर ब्लॉग करण्यासाठी इथे आज उपस्थित राहिला. त्याने इथे छान छायाचित्रण केलं. त्याचे मी विठू माऊलीच्या टीमच्या धन्यवाद सांगितले. जबरदस्त. हे काय तो आपला मस्त जाम भारी. तुझ्या कुत्र्याला विचार कसा वाटलं, विचार ना. तुम्हाला मी हो विचार बोललो तुला कसं वाटलं. मस्त. मी स्टार्टिंगला बसून रडत होतो. कोण सांगेन तुला ती नंतर स्टोरी रिलेट झाली मला म्हणून. हा थँक्यू. एनर्जी संपली नाही काय. डेंजर क्रेझी. माझं काय प्लेजर. हा चालेल, मी निघून भेटूया. आणि खूप छान होतं, मला खूप आवडलं. सगळे कलाकार पण खूप छान काम करतात. सचिन दादांचं पण काम खूप छान आहे. मला सगळेच कलाकार खूप आवडतात त्यातले. सगळ्यात पहिला मी भेटले. मला काही जाता आलेलं नाही परत. त्याची उमरी माझ्यावर भासली नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही वारीतच आहोत. अतिशय सुंदर नृत्य, संगीत
आणि ती अगदी मनाला भावेल अशी गोष्ट जी तुमची आमची असते ती इथे इतकी सुंदर सादरीकरण झाल्याचं की आपण त्याच्यामध्येच आहोत आणि हे आपल्याच जीवनाचा अनुभव आपण काहीतरी इथे बघतोय असं आम्हाला जाणवलं. आणि ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेऊन स्वतः उभे राहून त्यांनी दिग्दर्शक आणि वेशभूषा ही जे करण्यात आली आहे ती अगदी प्रासंगिक आहे. प्रत्येकाला आपल्याला तो काळ जाणवतो आणि ही वारीचा अनुभव प्रत्येकाने अवश्य घ्यावा आणि ही सांकेतिक वारी प्रत्येकाने अनुभवावी अशीच आहे. आणि या वारीसाठी यांना अनेक अनेक शुभेच्छा. असेच अनेक कार्यक्रम होत राहून सगळीकडे आणि त्याचा अनुभव सगळ्यांना घेता यावा. थँक्यू. काही जसं की तुम्ही बघितलं, आपण प्रेक्षकांना पण विचारलं की कसं वाटलंय नाटक. त्यांना खूप आवडलंय, एकदम म्हणजे एकदम मन भरून आलंय, एवढं भारी नाटक होतं. आता निघूया घरी जाऊया आपण. ही व्हिडिओ ऑलरेडी खूप जास्त मोठी झाली असेल, तर ही व्हिडिओ आपण इथे संपवूया. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्यातरी नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा, असं तर बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट.